सस्नेह आग्रहाचे निमंत्रण। महोदय, सप्रेम नमस्कार। जे मी केले ते आपणही करा। माझा मुलगा चिरंजीव मयूर याचा विवाह 7 जानेवारी रोजी पार पडत आहे। या निमित्ताने मी एक निर्णय घेऊन तो अंमलात आणतो आहे। मी निमंत्रण पत्रिका छापल्याच नाहीत, तर प्रत्येकाला मोबाईलवर मेसेज पाठवून निमंत्रण देत आहे। एकदा नाही तर किमान 3 ते 4 वेळा आठवणींचे मेसेज पाठवणार आहे। माझे हे सारे काम एका जागी बसून म्हणा किंवा लग्न सोहळ्याच्या इतर जबाबदाऱ्या पार पाडत मी निवांतपणे करत आहे। याचे मला जाणवत असलेले फायदे काय काय आहेत, तर ते असे: वेळ वाचतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेकडो हजारो लोकांना एकाच वेळी संपर्क करता येतो। ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये मेसेज पाठवल्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र मेसेज जातो, म्हणून तो वाचलाही जातो। समक्ष पत्रिका देताना वेळ, पेट्रोल, पाणी आदी मोठा आर्थिक खर्च वाचतो। वेळेची बचत सांगायची तर माझी आणि आपली दोघांचीही कामाची वेळ वाचते। समक्ष भेटल्याने चहापान, नाश्ता, जेवण आदी वेळखाऊ औपचारिक प्रकार टळतात। तसेच हवा, पाणी आणि खाद्यपदार्थ पदार्थांची सरमिसळ यामुळे प्रकृती आजाराचे प्रकार आपोआपच टळतात। पत्रिका वाटप करत असताना कधी कधी रोड अपघात घडतात, अघटित घटना देखील घडतात। कुटुंब प्रमुख म्हणून मी प्रत्येकाकडे पोहोचू शकत नाही। अशा वेळी मानपान आणि रुसवे फुगवे निर्माण होतात। लग्न राहते बाजूला आणि नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण होते। मी माझ्या पद्धतीने जेवढे मान सन्मान द्यायचे आहेत त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे। जर अशी ही यादी आपणही तयार केली तर मोठे पुस्तक तयार होईल। म्हणून जे मी केले तेच आपणही करा। जो तुमचा आहे आणि तुम्हाला आपला मानतो तो कशाही प्रकारे वेळात वेळ काढून तुमच्या आनंद सोहळ्यात सहभागी होतो। या मग चिरंजीव मयूरला आशीर्वाद देण्यासाठी आपला हितचिंतक विजय टाटिया, संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूज, मराठी पत्रकार विकास संघ, माजी सरपंच।